कल्पना करा 19व्या शतकातल्या भारताची, म्हणजे असा काळ जिथे स्त्रियांसाठी अक्षरशः हजारो बंधनं होती. पण गंमत बघा, त्याच काळात एक स्त्री अशी होऊन गेली जिने प्रत्येक नियमाला आव्हान दिलं. आज आपण त्याच महान विदुषी पंडिता रमाबाई यांची अविश्वसनीय कहाणी, त्यांची क्रांतीची गाथा उलगडून बघणार आहोत. पण मग मनात प्रश्न येतोच नाही का, की ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडायची सुद्धा मुभा नव्हती, तिथे एका एकट्या स्त्रीने संपूर्ण समाजात क्रांती कशी काय घडवली असेल? काय होती तिची कहाणी? चला शोधून काढूया. तर रमाबाईंच्या या प्रवासाची सुरुवात होते त्यांच्या बालपणापासून. आणि हे बालपण अजिबात साधंसुद्धा नव्हतं. त्या काळातल्या विचारांच्या अगदीच उलटं होतं. तर रमाबाईंचा जन्म झाला 1858 मध्ये. त्यांचे वडील होते अनंत शास्त्री डोंगरे, एक मोठे संस्कृत पंडित, आणि त्यांनी त्या काळातले एक मोठं म्हणजे खूप मोठं धाडस केलं. त्यांनी समाजाचा प्रचंड विरोध पत्करला, पण आपल्या मुलीला रमाबाईंना संस्कृत, वेद आणि उपनिषद शिकवली. आता हे ऐकायला साधं वाटेल, पण ही खरंच एक क्रांती होती, कारण तेव्हा स्त्रियांना धर्मग्रंथ वाचायला किंवा शिकायला पूर्णपणे बंदी होती. विचार करा. पण म्हणतात ना, नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. ज्ञानाचा हा जो प्रकाश होता तो फार काळ टिकला नाही. रमाबाईंच्या आयुष्यात लवकरच एका प्रचंड मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली. एका भयंकर दुष्काळानं सगळं काही हिरावून घेतलं. रमाबाईंनी आपले आई वडील आणि बहीण सगळ्यांना गमावलं. विचार करा, अवघ्या 16व्या वर्षी त्या आणि त्यांचा भाऊ पूर्णपणे अनाथ, पोटात भूक आणि समाजाने केलेला तिरस्कार हे सगळं सोसत त्यांचा पुढचा खडतर प्रवास सुरू झाला. पण या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत रमाबाई 1878 मध्ये पोहोचल्या थेट कोलकात्याला. आणि तिथे जे झालं ते तर अविश्वसनीय होतं. त्यांनी आपल्या ज्ञानाने तिथल्या मोठमोठ्या विद्वानांना अक्षरशः थक्क करून सोडलं. त्यांची बुद्धिमत्ता इतकी तेज होती की त्या विद्वानांनी त्यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या बहाल केल्या. जरा विचार करा, त्या काळात एका स्त्रीला एवढा अभूतपूर्व सन्मान मिळणं काय असेल ते. आणि याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही अशा घटना घडल्या ज्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची, त्यांच्या क्रांतीची पहिली ठिणगी टाकली. बघा, रमाबाईंनी पुन्हा एकदा समाजाच्या नियमांना आव्हान दिलं. त्यांनी बिपिन बिहारी मेढवी यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. हा त्या काळासाठी खूप मोठा धक्का होता, पण हे सुखी त्यांच्या नशिबात फार काळ नव्हतं. लग्नानंतर फक्त 2 वर्षात त्यांच्या पतीचं निधन झालं आणि वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी रमाबाई विधवा झाल्या. आणि त्या काळात विधवा असणं म्हणजे अक्षरशः नर्कयातना भोगणं. डोक्यावरचे केस काढणं म्हणजे केशवपण, शिक्षणाला पूर्ण बंदी आणि अमानुष छळ हेच त्यांचं आयुष्य होतं. हे सगळं स्वतः भोगल्यानंतर आणि आजूबाजूला पाहिल्यानंतर रमाबाईंनी एक पक्का निश्चय केला की आता आपलं उरलेलं आयुष्य फक्त विधवांच्या हक्कांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठीच वाहून टाकायचं. आणि आपला हा निश्चय पूर्ण करण्यासाठी रमाबाई फक्त भारतात थांबल्या नाहीत. त्यांनी आपलं कार्य, आपला आवाज थेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला. त्यांचा प्रवास बघा कसा होता. 1883 मध्ये त्या गेल्या इंग्लंडला. तिथे त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा खोलवर अभ्यास केला. मग 1886 मध्ये त्या पोचल्या अमेरिकेत. तिथे त्यांनी भारतीय स्त्रियांची बिकट परिस्थिती जगासमोर मांडली, व्याख्यानं दिली आणि निधी उभा केला. आणि याच प्रवासाने त्यांच्या कार्याला एक जागतिक ओळख दिली. अमेरिकेत असतानाच त्यांनी एक असं धाडसी काम केलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, द हाय कास्ट हिंदू वुमन. या पुस्तकातून त्यांनी भारतातील उच्चवर्णीय स्त्रियांचं दुःख, बालविवाहाच्या वेदना आणि विधवांचे हाल इतक्या निर्भीळपणे जगासमोर मांडले की जगभरात अक्षरशः खळबळ माजली. तर परदेशातून मिळवलेला हा अनुभव, तिथून जमवलेला निधी, या सगळ्याच्या जोरावर त्या भारतात परत आल्या आणि इथे त्यांनी एका ऐतिहासिक कार्याची पायाभरणी केली. त्यांनी पुण्यात सुरुवातीला शारदा सदन आणि नंतर मुक्ती मिशनची स्थापना केली. या संस्था म्हणजे फक्त 4 भिंती नव्हत्या, त्या होत्या विधवा, अनाथ आणि निराधार स्त्रियांसाठी एक आशेचा किरण. इथे त्यांना फक्त आसरा नाही मिळाला, तर मिळालं शिक्षण आणि स्वावलंबनानं जगण्याचा आत्मविश्वास. हजारो स्त्रिया आणि मुलांचं आयुष्य इथं अक्षरशः बदलून गेलं. पण रमाबाईंचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांच्या मार्गात खूप मोठे अडथळे होते. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि यामुळे भारतात त्यांच्यावर टीकेची झोड उठली. धर्मांतराचे, अगदी राष्ट्रद्रोहाचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले. समाजाने त्यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला.
पण या सगळ्या आरोपांना, या सगळ्या टीकेला रमाबाईंनी एकाच वाक्यात इतकं चोख उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, माझा धर्म मानवता आहे. बस. त्यांच्यासाठी कुठल्याही धर्मापेक्षा माणसाची, माणुसकीची सेवा करणं सर्वात महत्त्वाचं होतं. आणि हेच तर त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार होतं, नाही का? आणि म्हणूनच रमाबाईंनी आपल्या मागे एक असा वारसा ठेवलाय जो कधीही पोसला जाणार नाही, जो आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया. 1878 मध्ये पंडिता पदवी मिळवणं, मग आर्य महिला समाजाची स्थापना, त्यानंतर शारदा सदन आणि मग मुक्ती मिशन. त्यांचं संपूर्ण आयुष्य हेच दाखवून देतं की ते संघर्ष आणि सेवेचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं. त्यांचं ऐतिहासिक महत्त्व किती मोठं आहे हे बघा. त्यांना भारतातील पहिल्या स्त्रीवादी विचारवंतांपैकी एक मानलं जातं. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची जी ज्योत पेटवली होती, तिला रमाबाईंनी थेट जागतिक स्तरावर पोहोचवलं. आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तिमत्वाने सुद्धा त्यांच्या कार्याचा अगदी मनापासून आदर केला होता. आणि शेवटचं एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. शिक्षण आणि समानतेसाठी पंडिता रमाबाईंनी जो लढा दिला, तो संघर्ष आजच्या काळातही आपल्याला तितकाच महत्त्वाचा का वाटतो? खरंच यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.